सध्या कच्च्या तेलाचे भाव वाढलेत म्हणून भारतात पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। तर आजचा आंतरराष्ट्रीय बाजारातला पेट्रोलचा कच्च्या तेलाचा भाव जो आहे तो 105 ते 110 डॉलर प्रति बॅरल असा आहे। एका बॅरलमध्ये साधारण 159 लिटर जे आहे ते कच्चं तेल असतं, ज्यातून नंतर पेट्रोल असेल डिझेल असेल याची निर्मिती केली जाते। साधारण 9-9.5 हजार रुपयांमध्ये तो भाव निघतो। तर त्याची जर प्रति लिटर किंमत जर काढायची ठरली तर ती 57 रुपये ते 60 रुपये असा कच्चा तेलाचा भाव निघतो। आता यावर त्यानंतर अनेक डीलर्सचं जे काय मार्जिन असेल किंवा कंपनीचं जे मार्जिन असेल ऑइल कंपनीचं, या गोष्टी बघायला तर या किमतीवर सरकार किती कर आकारतं माहिती का? एक्साइज ड्युटी असते एक पेट्रोलवर जी थेट केंद्र सरकारला जाते, ती आहे 15%। बरं, याच्यावर भागत नाही, वॅट असतो एक वॅट VAT, तो महाराष्ट्र सरकार म्हणजे प्रत्येक राज्याचं राज्य सरकार आकारत असतं। 30% वॅट हा कच्च्या तेलावर म्हणजे पेट्रोलवर आकारला जातो, जेव्हा त्या कच्च्या तेलावर प्रोसेस होते पेट्रोल बनतं आणि ते विक्रीसाठी बाजारात येतं त्यावेळेस त्यावर साधारण 45% हा टॅक्स सरकार आकारतं। जर जगात कच्च्या तेलाची किंमत वाढलेली आहे, लोकांनी कमी वापरला पाहिजे, लोकांच्या खिशाला परवडणार नाही पेट्रोल, तर सरकारनं साधारण हा टॅक्स कमी करणं अपेक्षित असतं। मात्र ठीक आहे, तो कमी न करता पेट्रोलच्या किमती वाढल्यात आणि पंतप्रधान सांगतात पेट्रोलचा वापर कमी करा। लोकांकडून ते शक्य होणार नाही, कारण रोजच्या वापरासाठी पेट्रोल आपल्याला गरजेचं आहे। त्यामुळे त्या किमती वाढवायच्या आणि एका पॉईंट नंतर त्या लोकांना परवडल्या नाही की लोक आपोआप कमी करतील, असा हा हेतू जो आहे तो राज ठाकरेंनी ट्विटमधून बोलून दाखवला होता, तो खरा होताना दिसतोय।